तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल मध्ये सायन्स वर्ल्ड मध्ये. आणि आज आपण एक नवीन सिरीज घेऊन येतोय ज्याचं नाव आहे क्युरियस सायन्स आणि त्याचा आहे डे फर्स्ट. यामध्ये आपण वेगवेगळे सायन्सचे क्युरियस टॉपिक याच्यामध्ये कव्हर करणार आहेत. यामध्ये आजचा पहिला टॉपिक असणार आहे बॉडी ऑर्गनायझेशन, आणि ज्याच्यामध्ये कोणताही लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे तो कसा बनलेला असतो त्याचं आपण माहिती घेणार आहे. तर चला मग बघा, बॉडी ऑर्गनायझेशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम हा सेलचा बनलेला असतो. प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम सेलचा बनलेला असतो. सेल इट इज द बेसिक युनिट ऑफ लाईफ. एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम इट इज मेड अप ऑफ सेल. सेल इट इज फंडामेंटल स्ट्रक्चर अँड फंक्शनल युनिट इन एनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम, such as muscle cell, nerve cell, such as muscle cell and nerve cell. Then सेल, मेनी सेल आर कंबाईन टुगेदर. खूप साऱ्या सेल एकत्र येऊन काय तयार होतात? टिश्यू तयार होतात. सो टिश्यू, द ग्रुप ऑफ सेल दॅट हॅव सेम ओरिजिन अँड सेम फंक्शन. एकाच ठिकाणावर निघलेले असतात, सेम फंक्शन परफॉर्म करतात, आणि एक सेलचा ग्रुप असतो. सिंगल सेल नसते, त्याला आपण काय म्हणायचंय? टिश्यू म्हणायचंय. फॉर एक्झाम्पल मसल टिश्यू, इपिथेलियल टिश्यू. मसल टिश्यू, इपिथेलियल टिश्यू. नंतर आहे ऑर्गॅन. आपल्या शरीरामध्ये खूप सारे ऑर्गॅन आहेत जे वेगवेगळे फंक्शन परफॉर्म करत असतात. मेड अप ऑफ 2 or more than 2 टिश्यू. सो अशा केसमध्ये हे जे काही ऑर्गॅन आहेत एक किंवा एक पेक्षा जास्त प्रकारच्या टिश्यू पासून बनलेले असतात, जसं की हार्ट, लंग्स, ब्रेन, किडनी आणि स्किन. सो खूप सारे ज्या वेळेला टिश्यू एकत्र येतात त्यावेळेला काय तयार होतो? ऑर्गॅन तयार होतो. त्याच्यानंतर आहे ऑर्गॅन सिस्टीम. खूप सारे ऑर्गॅन ज्या वेळेला एकत्र येऊन काम करतात त्यावेळेला ऑर्गॅन सिस्टीम तयार होते. जसं की ग्रुप ऑफ ऑर्गॅन दॅट परफॉर्म स्पेसिफिक फंक्शन टुगेदर, इट इज कॉल्ड एज अ ऑर्गॅन सिस्टीम. ज्याच्यामध्ये आपण एक्झाम्पलच्या बेसिसवरती रेस्पिरेटरी सिस्टीम असेल, ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम असतील, याचा आपण त्या ठिकाणी अभ्यास करत असतो. आणि मग नंतर या सर्वांच्या मुळे त्या ठिकाणी तयार होते एक लिव्हिंग बॉडी, म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम तयार होतो. कंप्लीट लिव्हिंग बॉडी तयार होते. आणि त्याद्वारे आपण म्हणतोय कंप्लीट लिव्हिंग बॉडी फ्रॉम ऑल ऑफ धिस सच ॲज प्लांट्स अँड अॅनिमल. अशा प्रकारे त्या ठिकाणी जो लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे तो तयार होत असतो. नक्कीच तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल, अशाच प्रकारच्या क्युरियस सायन्स साठी जर का तुम्हाला असेच नवीन नवीन टॉपिक तुम्हाला हवे असतील तर आजचा जो काही व्हिडिओ आहे तो नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.